नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण जाणार आहोत कोल्हापुरात. नितेश राणे बोलतात तिथे. प्रश्न असा पडतो, काही नातेवाईक त्यांचे विचार मांडत होते तेव्हा आपल्यातले लोक बोलत होते, जरा आरोपीचं नाव सांगा. मला आश्चर्य असं वाटलं, आरोपीचं नाव सांगेपर्यंत थांबायचं आहे का? आपल्याला आरोपी कोण आहे, हिंदूंकडे कोण वाकड्या नजरेने बघतंय, हे काय आपल्या लोकांना माहित नाही का? आगीत तेल टाकण्यापेक्षा आपण काय पेटणार नाही का? कोणतरी यायला लागतं, कोणतरी भाषण द्यायला लागतं, कोणतरी तिथे पेटवायला लागतं आणि मगच हिंदू पेटतो. ही अशी आपली ओळख झाली आहे ना, म्हणून एक एक आपल्या मुली कमी होत चाललेल्या आहेत. आपण जागृत कधी होणार आहात? कशाला तुम्हाला लागतात पावसकर, कशाला लागतात नितेश राणे? एक हिंदू म्हणून आपण जेव्हा जागे होऊ तेव्हा असे काही धरणे द्यायची काही गरज वाटणार नाही आणि आपल्या हिंदूंकडून कोण वाचले जाणारी पण मागण्याची पण हिंमत करणार नाही. तुम्ही मुस्लिम धर्माच्या एक अशी एक घटना मला दाखवा जिथे त्यांना असं धरणं करण्याची पाळी आलेली आहे किंवा वेळ आलेली आहे. कधी संधी देत नाही. कोणी त्यांच्या कुठल्याही व्यक्तीकडे वाकड्या नजरेने पाहिलं, कोणी त्यांच्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते काय त्याला जिवंत ठेवत नाहीत. अशी असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. पण आपल्याला टोप्या घालायला लागतात, आपल्याला हे गमछे घालायला लागतात, आपल्याला घोषणा द्यायला लागतात, आपल्याला किरण पावसकर लागतात, आपल्याला नितेश राणे लागतात आणि मगच आपण काहीतरी करतो. हेच तर आपली शोकांतिका आहे. हीच तर आपली शोकांतिका आहे. ही काय भाषण देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो नाहीये. आम्ही चुलीत जाऊन देते आमदारकी, डब्यात जाऊन देते खासदारकी, कोण मोदत नाही. मी काय मरताना माझ्या नावानं तो आमदार लागणार नाहीये. मी मरताना एक हिंदू मेला याचं ते लोक सांगणार आहेत. हिंदू म्हणून तुम्ही कसे जगणार आहात? हिंदू म्हणून तुम्ही कसे जगणार आहात? हिंदू म्हणून आपल्या धर्माचं कसं रक्षण करणार आहात हे आत्ताची ठरवण्याची गरज आहे. असंख्य उदाहरणं आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अशी असंख्य उदाहरणं नजरेसमोर येतात. मी एका नगरमध्ये गेलेलो. नगरमध्ये अशी घटना घडली का एका हिंदू मुलांनी एका मुसलमान तरुणीशी लग्न केलं आणि तिचं लग्न केल्यानंतर तिकडच्या सगळ्या मुसलमान समाजाने एकत्र आले आणि त्या मुलाला खेचून काढलं. का? कारण का तो हिंदू होता. ते लोक धरणं देत बसली का? ते लोक टोप्या घाला बोलत बसली का? ते लोक घोषणा देत बसली का? काय अधिकार आहे आपल्याला जय श्रीराम म्हणण्याचा? अगर आपल्या घरामध्ये माता भगिनी सुरक्षित राहत नसतील तर हा भगवा लटकण्याचा काय अधिकार आहे हे तुम्हाला प्रत्येकाला मला विचारायचं आहे. काय उत्तर द्यायचं त्या अंबाबाईला? तिच्या या नगरीमध्ये आपण हिंदू म्हणून अगर आपल्या माता भगिनींना घरामध्ये सुरक्षित ठेवू शकलो नाही तर काय उत्तर द्यायचं त्याला? कुठल्या तोंडाने या मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं? कुठल्या तोंडाने शाहू महाराजांसमोर नतमस्तक व्हायचं? कुठल्या तोंडाने शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं? हा प्रश्न जरा एक दुसऱ्याला तुम्ही विचारा. आपण हिंदू म्हणून दरारा कधी निर्माण करणार? हिंदू म्हणून भीती कधी निर्माण करणार? मी सगळ्या पोलीस खात्याला दोष देत नाहीये. सगळे पोलीस तसे नसतात. पण काही जे मोजके जे नालायक आहेत त्यांना तर शिक्षा मिळणारच हे तुम्हाला आज मी शब्द तुम्हाला या निमित्ताने देते. पण त्यासाठी सगळ्याच पोलिसांना तुम्ही जे बोलताय ते माझ्याप्रमाणे चुकीचं आहे. आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, लक्षात घ्या. आज राज्याचा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक नाहीये. तुमचा हसन मुश्रीफ मंत्री नाहीये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीये. महाविकास आघाडीचं सरकार नाहीये की तुम्ही आपल्याला हिंदू म्हणून कोण वाकड्या नजराने बघितलं तर त्या समोरच्या वाल्याचा सत्कार होईल. तुम्ही हिंदू म्हणून तुमचा आवाज उचला, हिंदू म्हणून तुम्ही एकत्र या. पुढे काय तुम्हाला कसं सुखरूप घरी पाठवायचं हे नितेश राणे पाहून घेईल. हा शब्द तुम्हाला देतो, नितेश राणे शब्द देतो.
कारण का तिथे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून तिथे बसलेले आहेत, एक लक्षात ठेवा. एक हिंदुत्ववादी विचाराचा माणूस आज कडवट हिंदुत्व मग कडीत हिंदुत्ववादी आज गृहमंत्री म्हणून बसलेले आहेत. म्हणून तुम्हाला मी सांगतो, काही चिंता करू नका. फक्त हिंदू समाज म्हणून आपल्या सगळ्याबद्दल भीती निर्माण करणं गरजेचं आहे. हे बस करा रे, आता आपसात भांडणं बस करा ना. हेच तर ते लोक बोलतात. हे एकत्र एक अर्धा तास बसू शकत नाहीत, काय आमच्या विरुद्ध लढणार? हे बघा, हे बस कर रे बाबा आता. ए बाबा ए बस, ए बाबा, ए बाबा, ए बाबा, तुला सांगतो तिथे छाती दाखव ना. मी सांगतो ना तिथे, कशाला इकडे दाखवतोस? जिथे दाखवायची तिथे दाखवत नाही. म्हणून आपल्याला सांगतो की आजचे हे जे प्रकरण आहे, 2-3 प्रकरण आहे, होत असताना माहित नव्हतं, आजूबाजू कुजबूज होत नव्हती, चर्चा होत नव्हती. मदत करणारे कोण आहेत? लग्न आणि पळून नेणारे कोण आहेत? आपल्यातलेच आहेत. जे कागदपत्र बनवतात, जे लग्नाचे सर्टिफिकेट बनवून देतात, जे पळून जायला मदत करतात, हे आपल्यातलेच नालायक आहेत. त्यांना आपण कधी ठेचणार नाही, गप्प बसवणार नाही. सगळ्या पोलिसांचं हे अधिकाऱ्यांशी बोलत होतो. आता मला सांगतात की 4 तुकड्या पाठवला, 5 तुकड्या पाठवला कर्नाटकला. पण मी फोन केल्याशिवाय, वरतून फोन आल्याशिवाय तुमच्या अगर खुर्च्या हलत नसतील तर तुम्हाला त्या खुर्च्यावर किती वेळ बसवायचं हे आता आम्ही बघून घेऊ. काय करणार नाही. हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. कुठल्याही हिंदूला महाराष्ट्रामध्ये वाकड्या नजरेने पाहिलं ना, ते डोळे परत तिथे जागेवर ठेवणार नाही, हा शब्द तुम्हाला निमित्ताने देतो. आणि त्यांना माहिती आहे की मी उगाचच्या सुक्या धमक्या देणारा नाहीये. माझं आडनाव ठाकरे नाहीये, राणे आहे, लक्षात घ्या. म्हणून उगाचच्या सुक्या धमक्या देणार नाही. म्हणून उगाच हे आमदार बिमदार हे सगळे जे व्हाईट कॉलर पद आहेत ना, एका मिनिटात बाजूलाट करीन आणि जे कार्यक्रम करीन ना असे करीन. परत हिंमत होणार नाही, तुम्हाला लक्षात ठेव. परत हिंमत होणार. उगाचच्या अंगावर एवढे केसेस नाही. तुमच्या कोल्हापूरला ठेवलेलं मला उद्धव ठाकरे. म्हणून तुम्हाला सांगतो, ही सगळी जी काय आपली ताकद आहे ना, ही धर्मासाठी आपण वापर. एकत्र येऊ, एकत्र सांगायची गरज नाहीये का बाबा एकत्र या. कोणी आपला आता भगिनीने वाकड्या नजरेने पाहिलं तर तुम्ही सगळेजण न सांगता एकत्र या. जे करायचं ते करा. देवेंद्र फडणवीस तिथे बसले, तुम्हाला काही होणार नाही, हे शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो. काही होणार नाही. गवळी समाजाच्या आमच्या या अध्यक्षांना विश्वास देतो, त्या मुलीला परत आणू, पण परत तिच्या भविष्याची चिंता पण आमची आहे. आता तुम्ही काळजी करायची नाही. परत इथे दुसरे पण 2-3 कुटुंब आहेत जमलेले आहेत. जाऊ आता पोलिसांकडे. आता पोलिसांकडे काय बोलायचं आता इथे बोलणार नाही, तिथे बोलू. तुम्हाला माहिती आहे आमची बोलण्याची पद्धत. चांगली असती तर मला इथे बोलवलं नसतं. आता उल्हासनगरला 2-3 दिवसा अगोदर गेलेलो. तिथे 2 मुली गायब होत्या. 15-15, 20-20 दिवस भेटत नव्हत्या. पोलिसांबरोबर फक्त 1 तास बसलो. 24 तासामध्ये दोन्ही मुली घरी आल्या. याचा अर्थ असा आहे, पोलिसांना सगळं माहिती असतं. पोलिसांना सगळे लोकेशन माहिती असतात. पोलिसांनी कोण कुठे कसा जातं ह्याचे सगळे ट्रॅक रेकॉर्ड त्या काही निवडक अधिकाऱ्यांकडे असतात. फक्त ह्यांचे हप्ते जोपर्यंत बंद होत नाही, हे मटका जुगार जे शहरामध्ये चालतात, त्याचे हप्ते जेव्हा पोलिसांकडे जातात, त्याच्यामुळे ह्यांचे आणि त्यांचे नातं तयार होतं. आणि म्हणून त्यावेळी ते पोलीस अधिकारी त्यांना मदत करायला बघतात. हे सगळी माहिती आमच्याकडे आहे. कोणालाही सोडणार नाही, तुम्ही चिंता करू नका. काही सगळ्याच गोष्टी सगळे समोर सांगायच्या नसतात. सगळेच कार्यक्रम समोर बोलून करायचे नसतात. पण कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला निश्चित पद्धतीने कळेल की नितेश राणे भाषणामध्ये काय बोललेला. म्हणून आपल्याला एवढंच सांगेन, जे काय करायचं आहे ते पुढे. आता मी आहे, पावसकरजी आहेत आणि आम्ही सगळे हिंदुत्ववादी संघटनेचे जे आमचे कार्यकर्ते आहेत एकत्र म्हणून एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत. जे पोलिसांशी बोलायचं आहे, ज्या पद्धतीने बोलायचं आहे, त्यांच्याशी ज्या माहिती घ्यायची, सगळ्या गोष्टी चालू आहे. कोण त्या लोकांना सोडणार नाही. आमच्या मुली
जोपर्यंत सुखरूप घरी येत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देतोय. फक्त ही एकजूट महत्वाची, परत परत सांगता एकजूट महत्वाची. किती घोषणा द्या हो, ते किती त्यांच्या विरोधात बोला, पण त्यांची सारखी एकजूट आपली नाहीये त्यांची. मान्य करा सगळेजण, मान्य करा. मग हे जोपर्यंत आपण सुधरत नाही, ह्याच्यामध्ये जोपर्यंत बदल आणत नाही, त्यांना एक वाटलं पाहिजे ह्या एकाला मारलं ना तर 100 हिंदू अंगावर येतात. हे वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तयार करायचंय. कशाला पाहिजे तुम्हाला तिथे लिहिलेलं? आम्हाला इथे योगी पॅटर्न पाहिजे. अहो इथे फडणवीस पॅटर्न चालू आहे ना महाराष्ट्रामध्ये. कशाला चिंता करता तुम्ही? आहोत ना आम्ही सगळेजण. योगी बघून घेतील उत्तर प्रदेशला. आम्ही महाराष्ट्र सांभाळण्यासाठी सक्षम आहोत. काही चिंता करू नका. आमची पद्धत एकच आहे, फक्त कपडे वेगळे, तेवढंच. कपडे वेगळे, काय वेगळं नाही. म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका. म्हणून आम्ही आलोय, हे हातात माईक घेतलंय, नेतागिरी करण्यासाठी नाही, भाषणगिरी करण्यासाठी नाही, पण तुम्हाला जागृत करण्यासाठी हातात माईक घेतलेला आहे. जागृत करण्यासाठी. तुम्ही या 4 गोष्टी ऐकल्यानंतर काहीतरी जेव्हा उद्या घडेल, हिंदू एकत्र येतील, तेव्हा वाटेल की घसा तोडून बोलल्यानंतर काहीतरी डोक्यामध्ये गेलं, काहीतरी डोक्यामध्ये, तर त्या गोष्टीला अर्थ आहे. म्हणून आपल्याला परत जाता जाता, कारण आता पोलीस माझ्यावर चहा पिण्याची वाट पाहतात. त्यांची चहा थंड व्हायला मी देणार नाही. म्हणून जास्त वेळ आपला न घेता, तुम्ही मोठ्या संख्येने जमलात, समाधानी आहेत, आनंद आहे, पण ही संख्या वाढतच गेली पाहिजे. हिंदू कमी होता कामा नाही. आपल्याला शास्त्र आणि शस्त्र कधी वापरायचं हे आपल्याला शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि कोण धर्माच्या विरुद्ध अगर आडवं आलं तर शस्त्र कसं वापरायचं हे पण हिंदू धर्मामध्ये लिहिलेलं आहे, एक लक्षात घ्या. म्हणून कोणीही आपल्याला वाकड्या नजरेने यापुढे बघता कामा नये, ह्याची काळजी आपण स्वतःनी घेतली पाहिजे. स्वतःनी तुम्ही सुरुवात करा. मग तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे उभे राहण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. एक तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. हॅलो, बाकीचे सर्वांनी बसा. हॅलो. आणि गेल्या 15 दिवसापासून एक शाळकरी मुलगी जी ती कोल्हापुरात बेपत्ता, आणि यामध्ये हे प्रकरण लव्ह जिहादचं असल्याचं नितेश राणेंनी म्हणले. त्या मुलीला परत आणणार असा निश्चय देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. नितेश राणेंनी इथे पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केलं. कोल्हापुरात वातावरण चांगलं स्थापन करण्यास सगळ्या हिंदुत्ववादी संघटना इथे एकत्र आल्या होत्या आणि धर्मासाठी आपली ताकद वापरा असं आवाहन देखील त्यांनी इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांना केलं. आणि नंतर बातमी आहे संजय राऊत यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी अशी हाती येते बघा, की शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जेलमधला मुक्काम वाढलाय. पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्या जामिनावर पुढची सुनावणी आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. आज ईडीने लेखी उत्तर सादर केलं आणि या प्रकरणी 9 नोव्हेंबरला आगामी सुनावणी होणार आहे. 9 नोव्हेंबरला संजय राऊत यांच्या जामिनावर फैसला होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जेलमधला मुक्काम वाढला. पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्या जामिनावर पुढली सुनावणी आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. आज ईडीने लेखी उत्तर सादर केलं आणि या प्रकरणी 9 नोव्हेंबरला आगामी सुनावणी होईल. याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता क्षणाला आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय तपशील? विषय आपल्याला संजय राऊत यांची सुनावणी सुनावणी म्हणून कोर्ट परिसरात मोठा बंदोबस्त, पण आज कोर्टामध्ये आल्या ईडीनं लेखी उत्तर सादर केलंय आणि 9 नोव्हेंबरला आता याच्यावर अंतिम निकाल येईल अशी अपेक्षा, कारण कोर्टानं निकाल राखून ठेवलाय. जर का आपण बघितलं तर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद जो आहे तो युक्तिवाद पूर्ण आटोपलेला आहे आणि हा युक्तिवाद पूर्ण आटोपल्यानंतर खरं तर आज अपेक्षित होता, पण आज ईडीनं लेखी उत्तर सादर केलंय. ईडीचं अपेक्षित होतं, पण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने लेखी उत्तर सादर करण्याची एक पाहण्यात आली आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे. 9 नोव्हेंबर ही तारीख सगळ्यात महत्वाची, म्हणजे 9 नोव्हेंबरला हा महत्वपूर्ण निर्णय लागू शकतो. कोर्टानं आपला निकाल राखून ठेवलाय
9 नोव्हेंबरला नेमकं काय होत आहे सगळ्यात महत्वाचं आहे. आज कोर्टामध्ये प्रचंड मोठी गर्दी आहे. नाशिकहून सुद्धा मोठ्या संख्येनं शिवसेनेचे पदाधिकारी दाखल झालेत. अनिल परब दाखल झालेत. अनिल परब आणि संजय राऊत दोघं एकमेकांबद्दल काही चर्चाही करतायत. भाऊसाहेब चौधरी आहेत, त्यावर सुनील सुद्धा आहेत आणि नाशिकहून सुद्धा आलेल्या मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची जी गर्दी जी आज कोर्ट रूममध्ये दिसत आहे. प्लेन क्लोथ मध्ये सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. स्टेट इंटेलिजन्सचा फोर्स सुद्धा मोठ्या ताकदीनं लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे. गर्दीवर नियंत्रण राखणं हे सगळ्यात मोठं आव्हान जरी असलं तरी आज निर्णय अपेक्षित होता. तो निर्णय मात्र 9 नोव्हेंबरला लागणार हे आता स्पष्ट झालंय. कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला आहे. विशाल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे जेलमधला संजय राऊत यांचा मुक्काम जो तो वाढला. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली जाईल. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे भाजपच्या गोटातनं की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत बैठक पार पडली आहे. दानवे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. बैठकीत केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील देखील उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्यासोबतच बैठक हे देखील इथं उपस्थित असल्याचं कळतं. यांच्यासोबतची बैठक आटपली असल्याची माहिती पुढे येते. त्यामुळे नवी दिल्लीत या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडल्याचं आपण बघतोय. या बैठकीचं नेमकं औचित्य काय होतं जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं. प्रशांत, काय तपशील? अत्यंत महत्वाची बैठक, खास करून मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्यातल्या इतरही निवडणुका असो, या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक अत्यंत महत्वाची बैठक घेतली. रावसाहेब जे केंद्रीय राज्यमंत्री हे रेल्वे राज्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला भागवत कराड उपस्थित आहेत होते, कपिल पाटील उपस्थित होते आणि यांच्यासोबत एक बैठक झाल्याची माहिती पुढे आली आहे. बैठकीत काय चर्चा झाली आहे तर नुकतेच हे बैठक संपलेली आहे ना, लवकर आपल्याला बाहेर पडेल. पण महत्वाचं म्हणजे राज्याच्या राजकीय स्थितीवरती गांभीर्याने चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. विशाल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता या निवडणुकीविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं आणि इतरही काही महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत चर्चेला आले असण्याची दाट शक्यता आहे. पुढे बघूयात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मिशन 45 अभियान याआधीच सुरू केलेलं आहे आणि या अभियानाचा आढावा घेण्यासाठी उद्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भाजपने बोलावली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक होईल. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने किमान 45 जागा जिंकायचं ध्येय भाजपने ठेवलंय. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ यांचा समावेश आहे. या मतदारसंघातील तयारीचा आढावा आणि येणाऱ्या काळातल्या योजना यासाठी उद्या विभागीय संघटन मंत्री, लोकसभा प्रवासाची जबाबदारी असलेले प्रमुख नेते यांची बैठक होईल. त्यातच भाजप कोर कमिटीची आज बैठक पार पडते. रात्री 8 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत मुंबई महानगरपालिकेसह इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित राहतील. पुढे पाहूयात वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशात आता माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दिरंगाई केल्यामुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं माहिती अधिकारातून उघड झालंय. हा प्रकल्प आपल्या राज्यात थांबवा म्हणून प्रयत्नच करण्यात आले नाहीत असं उघडकीस आलंय. MIDCनं माहिती अधिकारात ही माहिती दिली आणि यामुळे सत्ताधाऱ्यांवर आरोप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसलाय. आता खात्री पटली असेल की जे सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो, ज्या आता राज्याचे मंत्री म्हणून किंवा या शासनाच्या वतीनं, की ज्या काळामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये जी हाय पॉवर कमिटीची बैठक घ्यायला पाहिजे होती, जी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घ्यायला पाहिजे होती आणि या प्रकल्पाला चालना देऊन त्या बाकीच्या सगळ्या पूर्तता करून प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते पाठीमागच्या उद्योग मंत्र्यांनी केले नाहीत. ते पाठीमागच्या सरकारमध्ये झाले नाहीत आणि ते न झाल्यामुळंच वाट बघून बघून हा प्रकल्प राज्याबाहेर गेला. मग असं असताना परत म्हणायचं की आम्ही काही केलं नाही आणि 3 महिन्याचं आमचं सरकार, 3 महिने 100 दिवस आमच्या सरकारला झाले येऊ, आज पुन्हा मग आमच्या उद्योग खात्यावरती, आमच्या सरकारवरती टीका करायची,
ही आता आरटीआयच्या माध्यमातून जी माहिती अधिकृत समोर आलेली आहे त्यावरनं स्पष्ट होतंय. आणि याहीपेक्षा आम्ही नेहमी म्हणत होतो की जेव्हा एखाद्या प्रकल्पाबरोबर आपण प्राथमिक चर्चा करतो, त्यांना काही ओरल कमिटमेंट देतो की तुम्हाला ह्या सुविधा देऊ, ह्या सवलती देऊ, त्या तुम्ही गतीनं बैठका घेऊन ऑन पेपर आणून त्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे असते. तसं महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं नाही, तत्कालीन उद्योग मंत्र्यांच्याकडनं झालं नाही. आणि यांच्या दिरंगाईला, यांच्या उशीर केल्याच्या कारणामुळं हा प्रकल्प राज्याबाहेर गेला. हे खापर हे आमच्या सरकारवर न फोडता आता दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे. त्यांच्याच दिरंगाईमुळं हा प्रकल्प राज्याबाहेर गेला. त्यामुळे पूर्णपणे याला जबाबदार हे पाठीमागचं महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः त्यातले उद्योग मंत्री आहेत. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मात्र ही माहिती चुकीची असल्याचं सांगत आरोप फेटाळून लावलेत. तो जी माहिती त्यांनी दिलेली खोटी दिलेली आहे, अतिशय चुकीची माहिती दिलेली आहे. या संदर्भात सगळे कागद निश्चित येणार काय समोर येतील. माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकारने कशा पद्धतीनं वेदांत फॉक्सकॉनशी संपर्क साधलेला आहे, कशा पद्धतीनं प्रकल्प यावा म्हणून प्रयत्न केले, कशा पद्धतीनं सगळे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, मुख्य सचिव सातत्यानं भेटलेले आहेत. अनिल अग्रवालजी असेल, दुसरे त्यांचे फॉक्सकॉनचे MD असतील. परंतु केंद्राच्या दबावामुळे हा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे. आरटीआयची माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी केला. 31 ऑक्टोबरला सकाळी आरटीआय मध्ये माहिती मागितली जाते आणि संध्याकाळी माहिती भेटून जाते. अहो 7-7, 8-8 डिपार्टमेंट इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. त्या माहिती अधिकाऱ्याला सगळ्या गोष्टींचं आकलन एका 8 तासात झालं. सगळ्या डिपार्टमेंटने 8 तासात माहिती देऊन दिली आणि यांनी त्याची उत्तर देऊन दिले. एव्हा ना आम्हाला 30-30 दिवस माहिती मिळत नाही, माहिती उपलब्ध नाही, या माहितीचा या विभागाशी संबंध नाही, असे भलते उत्तर आम्हाला येतात आणि यांना एका दिवसात मिळतं. अहो मी पुराव्यानिशी ठेवलं. मुख्य सचिवांची बैठक 15 जुलै रोजी झाली सर्व डिपार्टमेंटच्या प्रधान सचिवांना घेऊन आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आले की पाण्याच्या सवलती कशा द्यायच्या, SGSTच्या सवलती किती द्यायच्या, 3 रुपये युनिटनी 20 द्यायचं, लँडमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करायची. हे सर्व निर्णय झाले 15 जुलैला. तेव्हा कोणाचं सरकार होतं देवेंद्रजी? तुमचं सरकार होतं. मग ही मीटिंग कशाला घेतली होती? काल पण खोटं बोलले आणि आज पुन्हा एक खोटं बोलले. खोटं बोलत राहिलं ना की आठवत नाही आपण मागे काय बोललो होतो. त्यामुळे पुन्हा खोटं बोललं जातं. याचा आम्ही निषेध करतो. अहो महाराष्ट्र आपला आहे, महाराष्ट्रातले बेरोजगार तरुण आपले आहे. इथे क्रेडिट घेणं, पक्षीय राजकारण करणं योग्य नाही आहे. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, रोजगार आणा, विरोधी पक्ष सुद्धा तुमच्या सोबत राहणार. पुढे पाहूयात मुंबईत सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात बॅनर लावण्यात आलेत. मराठा युवा सेनेकडून हे बॅनर लावण्यात आलेत. बाब काढणं ही आमची संस्कृती नाही, पण सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार. आदित्य ठाकरेंनी फक्त पेंग्विन देण्याचं काम केलं, तर सुप्रिया सुळेंनी कुंडीत वांगी लावून करोडो रुपये कमवले. आता कोरडे उपदेश देत आहेत. ठाकरे आणि पवारांनी भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचे लचके तोडले म्हणून तरुण 50 वर्ष मागे गेलाय, अशा आशयाचा मजकूर त्या बॅनरवर लिहिण्यात आला. आदित्य ठाकरेंचं महाराष्ट्रासाठी योगदान म्हणजे 2 पेंग्विन दिलेले आहेत. कोणतरी ती ताई कुंडीतली वांगी लावून करोडो रुपये कमवले आणि महाराष्ट्राच्या तरुणांना कोरडे उपदेश द्यायचं काम चालू आहे. हे नौटंकी आता थांबवा. महाराष्ट्रातल्या तरुणांची खरी गळचेपी कोणी केली असेल तर तुमच्या दोघांच्या वडिलांनी बापांनी केलेली आहे. की बाप काढणे ही संस्कृती आमची नव्हती, पण सुरुवात तुम्ही केली. आता इथून पुढे जशाच तसे उत्तर मिळेल. गेल्या काही दिवसांपासून गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यातला वाद पेटत चाललाय. गुलाबराव पाटलांनी सुषमा अंधारे या 3 महिन्यांचं बाळ अशी त्यांच्यावर टीका केली होती आणि अशातच प्रबोधन सभेत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. धरणगाव इथल्या प्रबोधन सभेत भाषणाच्या सुरुवातीला सुषमा अंधारे यांनी नेमकं काय म्हटलं पाहूया. नतनिया कई बार साफ बदल लेते हैं, नतनिया कई बार साफ बदल लेते हैं, पुण्य की आड़ में पाप बदल लेते हैं. गुलाब भाऊ असंच आहे ना, असंच आहे ना गुलाब भाऊ.
कि मतलब के लिए लोग कई बार अपने बाप बदल लेते हैं। मुंबईच्या चेंबूरच्या शिवसेना शाखा क्रमांक 154 मध्ये उद्धव ठाकरे गटाच्या आजी आणि माजी शाखा प्रमुखांमध्ये रात्री मोठा वाद झाला। माजी शाखा प्रमुख वनिता पोखरे आणि सध्याचे शाखा प्रमुख संध्या सावंत यांच्यात राडा झाला। आजी आणि माजी शाखा प्रमुखांच्या समर्थनार्थ चेंबूर पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्ते जमले होते। यावेळी एकमेकांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली, मात्र कॅमेरासमोर कोणीही बोलायला तयार नाही। गुजरातमधील मोरबी इथल्या मच्छू नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 135 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावलाय। दरम्यान दुर्घटनेत इतक्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याचं नेमकं काय कारण आहे यावर राष्ट्रीय आपत्ती दलाच्या प्रमुखांनी भाष्य केलंय। पुलाच्या दोन्ही बाजूंना नदीमधील पाण्याची पातळी कमी होते याची माहिती त्यांनी दिली आहे। एनडीआरएफचे कमांडर VVN प्रसन्ना कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुलाच्या दोन्ही बाजूला पाण्याची पातळी फक्त 10 फूट इतकी आणि यामुळे खाली पडल्यानंतर लोक दगडावर आपटले। इतक्या उंचीवरून खाली पडल्यानं त्याची तीव्रताही जास्त होती। नदीत पार पडलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये VVN प्रसन्ना कुमार ही सहभागी होते। दरम्यान पुलाच्या तारा गंजल्या होत्या आणि दुरुस्तीसाठी दिलेल्या 2 कोटींऐवजी फक्त 28 लाख रुपयांचंच काम जे यावरती करण्यात आलं, हीच रक्कम यावरती खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पुढे पाहूयात, मोरबी दुर्घटना प्रकरणी ओरेवा कंपनीच्या 9 कामगारांना अटक करण्यात आली। या प्रकरणाची सुनावणी सुरू होते, मात्र मोरबी बार असोसिएशन आणि राजकोट बार असोसिएशननं या 9 पैकी कुणाचीही केस न घेण्याचा आणि त्यांचे प्रतिनिधित्व न करण्याचा निर्णय घेतलाय। दोन्ही बार असोसिएशनने हा ठराव मंजूर केला आणि त्यामुळे आता या प्रकरणात वकीलही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या आरोपींच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे। ये मोरबी बार एसोसिएशन और राजकोट बार एसोसिएशन ने ऐसा निर्णय किया है कि ये जो दुर्घटना हुई है उसका जो तोहमतदार है उसको भी 9 पर्सन्स को अरेस्ट किया गया है। अभी उसका कोई केस राजकोट बार एसोसिएशन और मोरबी बार एसोसिएशन लड़ाई नहीं करेंगे, वो फाइट नहीं देंगे, ऐसा सबने ठराव पास किया है। रिजोल्यूशन दोनों बार एसोसिएशन ने पास किया है। पुढे बघत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज हैदराबाद इथे सुरू आहे आणि या यात्रेत राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत सहभागी झाले। परंतु अफाट गर्दीत झालेल्या धावपळीत ते पडले आणि त्यात त्यांच्या कपाळाला जखम झाली असून पायाला देखील मुका मार लागला। प्रेक्षणीय पाहूया बातमी आहे जेजुरीमधनं। आळे इथं बेल्हा जेजुरी रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे वारंवार अपघात होतात। असाच आणखी एक अपघात झाला आणि त्याचं CCTV फुटेज समोर आलंय। या अपघातातला थरार जो आहे तो CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। सुदैवाने अपघातात लहान बाळ जे ते बचावलंय। याच विषयी आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, यामध्ये आणखीन जर जोरदार धक्का या पाठीमागे बसलेल्या महिलेला आणि बाळाला जर बसला असता तर कदाचित काहीतरी बरं वाईट होऊ शकलं असतं, पण सुदैवाने तसं झालेलं नाहीये। पण हे जे वारंवार अपघात होत आहेत याला नेमकं कारण काय? विशाल, हा जो बेल्ला पारगाव आळेचा रस्ता आहे, या रस्त्यावरती या टर्नवरती सातत्यानं अपघात होत आहेत। नव्यानं झालेला सिमेंटचा हा रस्ता आहे, त्याच्यामुळे वाहनं ही वेगात असतात आणि याच परिसरामध्ये शाळा आहे। दुपारच्या वेळेस, सकाळच्या वेळेस मुलांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती असते आणि त्यावेळेस अपघात होऊ नये म्हणून शाळेचे शिक्षक जे आहेत ते अक्षरशः रस्त्यावरती येऊन मुलांना रस्ता क्रॉस करून देतात। हीच गोष्ट एरवी सुद्धा आता या अपघातातला व्हिडिओ जो आपल्याला दिसतोय हा CCTV मध्ये कैद झालेला व्हिडिओ आहे आणि सुदैवानं याच्यामधलं बाळ जे ते बाळ बचावलं, इतर दोघेही बचावलेत, मात्र जे छोटं बाळ या महिलेच्या हातामध्ये होतं। कारनं धडक दिल्यानंतर ही महिला गाडीवरून उडून पडली, मात्र तिनं हातात असलेलं बाळ तिच्या सोडलं नाही आणि त्याच्यामुळे हे बाळ जे ते जखमी झालेलं नाही, सुदैवानं ते बचावलंय। या महिलेला मुका मार लागलेला होता, मात्र ज्या पद्धतीने दुचाकी चालकानं हा रस्ता क्रॉस केला इकडे तिकडे न पाहता त्या वळणावर हा अपघात झालेला आहे। त्याच्यामुळे स्थानिक ग्रामस्थांकडून मागणी होते, त्यांनी सातत्यानं जिल्हा प्रशासनाला पत्रही दिलेली आहेत की या ठिकाणी
या रस्त्यावरती गतिरोधक स्पीड ब्रेकर्स जी आहेत ती बसवावीत तीनही बाजूंनी, जेणेकरून वाहनं जी आहेत ती अतिवेगात येणार नाहीत आणि पाहून रस्ता क्रॉस करतील. मात्र अजूनपर्यंत प्रशासनाकडून त्यांच्या मागणीला कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही आणि परिणामी हे छोटे मोठे अपघात होत राहतात. सुदैवाने या अपघातामध्ये आणखी जोरात जर धक्का लागला असता या महिलेला तर आणखी वाईट घटना काही घडली असती. मात्र हे त्या महिलेचं बाळाचं सुदैवच म्हणावं लागेल. किरकोळ मारावरती हा अपघात तो निभावलाय. त्याच्यामुळे प्रशासनानं तातडीनं आणखी अपघात होऊ नये म्हणून या मार्गावर स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी जी आहे ती स्थानिक नागरिकांनी केली आहे. विशाल, धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे दुचाकीधारक असू या चारचाकीधारक, वाहनं कायम मर्यादित वेगेत असणं आवश्यक आहे. दोन्ही बाजूला बघून वाहन पुढे नेणं फार आवश्यक आहे. आणि यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे हा दुचाकी चालक जो आहे तो अचानक या चारचाकी वाहनासमोर आला आणि हा अपघात घडलेला आहे. पुढे बघूयात, कल्याणच्या मुख्य उड्डाण पुलावरील संरक्षक रेलिंग आणि फुटपाथ धोकादायक असल्याचं समोर येतं. अनेक शहरांना जोडणाऱ्या कल्याणच्या मुख्य उड्डाण पुलावरील संरक्षक रेलिंग तुटले आणि त्यामुळे वाहन चालकांबरोबरच पुलावरील फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांसाठी हा मोठा धोका आहे. या तुटलेल्या भागातून चालताना तोल जाऊन पडल्यानं जीवितहानी होऊ शकते. शिवाय उड्डाण पुलावरून चालण्यासाठी बनवण्यात आलेल्या फुटपाथच्या लाद्या निघाल्यात आणि त्यामुळे चालताना नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडते. गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असताना प्रशासन मात्र हे तुटलेल्या रेलिंग आणि फुटपाथ दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करतं. त्यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यावर किंवा जीवितहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येईल काय, असा सवाल उपस्थित केला जातोय. पुढे बातमी आहे, रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात सध्या काही ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं आणि त्यामुळे वाहन चालक हैराण झालेत. रत्नागिरी कोल्हापूर या मार्गावर 24 तास वाहतूक सुरू असते. तसंच रत्नागिरीत येणारा भाजीपाला, दूध, किराणाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असल्यामुळे दररोजचा प्रवास करणारे वाहन चालक हे या खड्ड्यांना कंटाळलेत. लवकरात लवकर या मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी होते आणि तसंच इथले खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे मोठे अपघात देखील या मार्गावर होत असतात. परंतु कोणाचा जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार, म्हणजे काही जीवितहानी झाल्यानंतर जागा होणार का, असा सवाल आता वाहन चालक विचारतात. कोल्हापूर जोडणाऱ्या रस्त्यावरचा हा आहे आंबा घाट आणि ह्या आंबा घाटाची आता जर आपण कंडिशन पाहिली तर फार बिकट अवस्था या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. हा आंबा घाट जो आहे याच्यावर खड्ड्याचं साम्राज्य आता पसरलेलं पाहायला मिळतं. इथून गाड्या ज्या आहेत ह्या पूर्णपणे सी वॉक करत चाललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खड्ड्याचं साम्राज्य या मार्गावर असून या ठिकाणी गाडीवाल्यांना गाडी चालवताना कसरत करावी लागते. या ठिकाणी अपघात होण्याचं प्रमाण देखील आता वाढलेलं होतं. मध्यंतरीच्या काळात हे खड्डे जे आहेत हे पूर्ण बुजवले गेले होते, परंतु परतीच्या पावसाने परत एकदा या खड्डे हे पडलेले आहेत आणि ह्या महामार्गाला कोल्हापूर ते रत्नागिरीमध्ये येणारा हा एकमेव घाट आहे आणि या घाटातच खड्ड्या साम्राज्य असल्यामुळे ह्या घाटातून येताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण ह्या घाटातूनच जो कोल्हापूरतून भाजीपाला येतो किंवा दूध वगैरे जे येतं, इतर काही जे सामान येतं हे ह्या कोल्हापूर मार्गेच आंबाघाट मार्गेच रत्नागिरीमध्ये येत असतं आणि इथून कायमस्वरूपी दळणवळण हे कंटिन्यू चालू असतं. 24 तास इथून वाहनही ये जा करत असतात आणि त्यामुळेच इथे रात्रीच्या वेळेला फार मोठे अपघात हे होत असतात आणि ह्या गोष्टीकडं अजूनही प्रशासनाचं लक्ष गेलेलं नाही आहे आणि वाहनधारकांना एक प्रकारे या ठिकाणाहून कसरत करावी लागत आहे. आणि हा जो मार्ग आहे ह्या मार्गावरील आंबा घाटात अजूनही अधीमधी खड्ड्याचं हे साम्राज्य पसरलेलं आहे आणि याकडे प्रशासन कधी लक्ष देणार आहे हाच सवाल आता वाहनधारकातून होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. यानंतर थेट जाऊयात कोल्हापुरात नितेश राणे पत्रकार परिषद घेत आहेत. हिंदू संघटना म्हणून एकत्र येऊन जे काही दिवसापासून आमच्या कोल्हापूरमध्ये जे लव जिहाद आणि धर्मांतराचे जे विविध प्रकार सुरू आहेत
आमच्या हिंदू मुलींना ज्या पद्धतीने पळवलं जात आहे, फसवलं जात आहे, असंख्य आठवडे झाल्यानंतर पण पोलिसांकडून त्यांचा तपास होत नाहीये. मी असो किंवा आमचे पावसकर असो किंवा अन्य जे आमच्या हिंदू संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत, ते सातत्याने पोलिसांच्या संपर्कात राहिल्यानंतर फक्त उडवाउडवीचे उत्तरं काही अधिकाऱ्यांकडून आम्हाला भेटत आहेत. 15 दिवस झाले तरी पण आमच्या त्या भगिनी अजूनपर्यंत पण घरी आलेल्या नाहीयेत. त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू बंद होत नाहीयेत. आणि पोलीस हे काही मोजके जे अधिकारी आहेत ते आम्हाला फक्त उडवाउडवीचे उत्तरापलीकडे काही देत नाहीयेत. मी आणि आमचे पावसकरांनी काही दिवसा अगोदर जेव्हा ह्या पोलीस स्टेशनच्या पीआयच्या बोलल्यानंतर या संबंधित गुन्ह्यामध्ये त्यांनी पॉस्को हा कलम ऍड केला, दाखल केला, तोपर्यंत पॉस्को लावण्याचा त्यांचा काही विचार नव्हता. आई वडिलांना, नातेवाईकांना तुम्हाला काय करायचं ते करा, नाहीतर मी हा तपास सोडून देईन, अशा पद्धतीच्या बेजबाबदार वक्तव्य इकडच्या पीआयनी त्यांना आई वडिलांना आणि नातेवाईकांना दिलेलं आहे. हल्ली महाराष्ट्रामध्ये काही काळापासून जे हे धर्मांतराचे फार मोठ्या प्रमाणामध्ये विषय सुरू झालेले आहेत. हिंदू तरुण मुलींना काही जिहादी विचाराचे जे तरुण आहेत, मुसलमान तरुण आहेत, ते मुद्दामून फसवतात, प्रेम प्रकरणामध्ये फसवतात, त्यांच्यावर विवाह करतात आणि विवाह झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर मग धर्मांतर होण्यामध्ये तिला प्रवृत्त करतात, जबरदस्ती करतात. अशाही काही घटना आहेत ज्याच्यामध्ये या मुलींना गायब केलं गेलेलं आहे. त्या मुली अजूनपर्यंत भेटलेल्या नाहीयेत. काही मुलींचा गायब झालेल्या मुलींचा पत्ता कधी सौदी अरेबिया, दुबई या सगळ्या देशांमध्ये नंतर काही वर्षानंतर सापडलेला आहे. असे प्रकार आपल्या कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये बंद झाले पाहिजे. यासाठी पोलिसांनी, काही विशिष्ट पोलीस खात्याच्या लोकांनी जोपर्यंत या अशा पद्धतीच्या जिहादी विचाराच्या लोकांना, मुलांना तुम्ही योग्य पद्धतीने शिक्षा देणार नाही, थांबवणार नाही, तर ह्यांची हिंमत तुटणार नाही. धर्मांतराच्या अंतर्गत तुम्ही ऐकलंच असेल की या गेल्या अधिवेशनामध्ये मी स्वतः रेट कार्ड जाहीर केला होता की मराठा मुलीला पळवायचं असेल, लग्न करायचं असेल तर एवढे लाख मिळतात, ब्राह्मण मुलीला लग्न करायचं असेल तर एवढे लाख मिळतात, शीख मुलीला लग्न करायचं असेल तर एवढे लाख, असं अक्षरशः रेट कार्ड महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. एका मुलीला पळवण्यासाठी, फसवण्यासाठी त्या संबंधित मुलाला दिवसाचे 200 रुपये दिले जातात आणि एक मोटार बाईक पण दिली जाते, जेणेकरून तो सगळ्या बाजूला सोडून फक्त त्या मुलीला फसवण्यासाठी सगळ्या पद्धतीची ताकद लावेल आणि त्याचे जे धर्मांतर करण्यासाठी त्याला प्रवृत्त किंवा त्याला आदेश देणारे जे त्याचे लोक आहेत त्यांना खुश करू शकेल. यासाठी सगळ्या पद्धतीचे हे प्रयत्न केले जातात. मी माझ्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये मी मुस्लिम धर्माच्या वरिष्ठांना पण, जे विचारवंत आहेत त्यांना वारंवार आम्ही आवाहन करतोय
की तुम्ही पण तुमच्या धर्माच्या या तरुणांना आवाहन करा, तुम्ही त्यांना थांबवा, त्यांना आळा घाला, नाहीतर उद्या अगर इथे आम्ही कुठलंही टोकाचं पाऊल उचलायला सुरुवात केले तर मग त्याची जबाबदारी आता आमची नाही. आम्ही एकदा समजू शकतो, दोनदा समजू शकतो, वारंवार समजवण्यासारखं ना आमच्याकडे वेळ आहे, ना आमची मानसिकता राहिलेली आहे. आता आमच्याची सबुरी संपत चाललेली आहे. आमच्या 14 वर्षाच्या मुली अगर घरून पळून गेल्या असतील आणि गायब होत असतील आणि मग त्या मुलीच्या आई वडिलांना व्हॉट्सअप कॉलवरून धमक्या देत असतील, ते मुलं की तू 302चा गुन्हा पाहिजे टाक, तुझ्या मुलीला परत आणणार नाही, मी अँटीसेपटरी घेईन आणि मग तुझ्या समोर येऊन तुझ्या मुलीला तुझ्या समोर चालून जाईल, अशा पद्धतीची हिंमत अगर ते मुलं करत असतील तर आम्ही काय कायद्याचा विचार करत बसणार नाही. आम्ही परत सांगतोय, महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचं सरकार राहिलेलं नाही. हसन मुश्रीफ मंत्री नाही, नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री नाही, म्हणून तुम्हा लोकांना वाचवण्यासाठी पण कोण येणार नाही. तुम्ही अगर आमच्या मुलींना अशा पद्धतीचा टार्गेट करायला सुरुवात केले तर मग उद्या अगर ही मुलं परत त्यांच्या घरात अगर परत गेली नाही तर त्याचे जबाबदार आम्ही पण नाही, हेही तुम्हाला याच पत्रकार परिषदेमध्ये सांगतो. हा पाहिजे तर रेकॉर्ड करून ठेवा ही पत्रकार परिषद, कारण परत मी किंवा आमच्या हिंदुत्वादी विचाराचे लोक आम्ही असे आव्हान देत बसणार नाही. आमच्या धर्मामध्ये धर्म रक्षणासाठी शास्त्र उचलण्याची पण मुभा दिलेली आहे, एक लक्षात ठेवा. तुम्ही सहनशीलताचा अंत पाहताय आणि म्हणून अगर तुम्ही या गोष्टी वेळेत थांबवल्या नाहीत तर आम्ही पण गप्प बसणार नाही. तुमचे डोळे कसे बाहेर काढून हातात तुमच्या द्यायचे ते तुम्ही आमच्यावर ठेवा, आमच्यावर सोडा. ते कुठलाही माणूस, कुठलाही नेता मग तुम्हाला वाचवायला येणार नाही, हे पण तुम्हाला या निमित्ताने सांगतो. गवळी समाजाच्या आमच्या त्या अध्यक्षांना आणि समाजांच्या सगळ्या लोकांना आम्ही विश्वास देतो की त्या मुलीचा परत आल्यानंतर तिच्या भविष्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची असेल, एवढा विश्वास आम्ही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्यांनाही देतो. ज्या मुलीची तक्रार त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे, मी असो, आमचे पावसकर असतील, सगळे आम्ही त्या सगळ्या कुटुंबाचे आम्ही बरोबर आहोत. तुम्ही कुठलाही पोलीस जे तुम्हाला धमकवत असतील, घाबरवत असतील, सहकारी करत नसतील, त्या पोलीस अधिकाऱ्याकडून घाबरण्याची गरज नाही. आपल्याकडे देवेंद्र फडणवीस साहेब हे गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत. एक कडवट हिंदुत्ववादी व्यक्ती आज राज्याचे गृहमंत्री म्हणून बसलेले आहेत, एक लक्षात ठेवा. पोलिसांनी पण एक लक्षात ठेवावं की जे मंत्रालयामध्ये बसलाय ना ते तुम्हाला काही सोडणार नाही. तुम्ही अगर चुकीचं काही काम केलं तर मग आमच्याकडे विनंत्या घेऊन येऊ नका. दिलेली जबाबदारी पूर्ण करा आणि नाही जमत असेल तर खुर्च्या खाली करा आणि घरी जावा. ज्या नेत्यांसाठी, ज्या त्या धर्माच्या लोकांसाठी तुम्ही जे काही नोकऱ्या करतात, पैसे घेतात, हप्त्या घेतात ना, त्यांना सांगा तुम्हाला सांभाळण्यासाठी, पण आमच्या पोलीस खात्याची बदनामी करू नका. हे वारंवार तुम्हाला सांगतोय. हे प्रकरण न संपता पुण्याचं एक प्रकरण आताच कानावर आलं, हे मुद्दामून सांगून ठेवतो. त्या मी पावसकर आम्ही सगळेजण तिथे जाणार आहोत. अतिशय धक्कादायक प्रकरण आहे. आमच्या हिंदू रणरागिणीवर 40 लोक चालून गेले, 40 लोक. तिच्या नसा कापलेल्या आहेत, नसा. इथपर्यंत ती घटना गेलेली आहे, नसा कापून 40 लोक. त्याही कुटुंबाला मी विश्वास देतो, आमची सगळं लक्ष तुमच्याकडे आहे, तुम्ही चिंता करू नका. आम्ही आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.